सगळ्यांच्या परिचयाचा अभंग घेतलेला आहे. गणेश उत्सवातला हा आपला सप्ताहाचा सोहळा आहे. बरेच लोक म्हणतात गणपती सप्ताह ठेवणं म्हणजे अगदी पाऊस आणि कीर्तन असं समीकरण. अगदी 7:30-8 ला जो पाऊस चालू झाला, बऱ्याच लोकांच्या मनात आला आज कीर्तन होईल का नाही. पण बसायला आपल्याला निवारा आहे. कीर्तनाला पाऊस, अंधार, वादळ, वारं कधीच आडवं येऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल का किती पाऊस आला, किती वादळ आलं तर कीर्तन कधी थांबत नाही. श्रोते कमी असतील, जास्त असतील, पण कीर्तन होणारच. कारण सगळ्या वारकऱ्यांना वादळात, हवेत, पावसात, उन्हात कीर्तन करायची सवय आहे. तुम्ही म्हणाल कशी? आषाढी वारीला न मंडप, न सिस्टम, न बसायला चटई, काहीच नसतं आषाढी वारीमध्ये. एवढ्या पडत्या पावसात ज्ञानोबा तुकारामचा गजर, रोजचं कीर्तन, रोजचं भोजन आणि रोजचं भजन हे रोज असतं वारीमध्ये. मग अगदी त्या पांडुरंगाचे आपण सगळे उपासक मंडळी आहोत. आणि गणपतीमध्ये हा भागवत सोहळा ही खरी सप्ताहाची तिथी आहे. बरं, आज सिंदखेडकरांना तुम्ही 14 वर्षापासून जे सप्ताह चालू केलेला आहे, खर तर ज्या महापुरुषांनी हा सप्ताह चालू केला त्या महापुरुषांचे खूप उपकार आहेत आपल्यावरती, त्या संतांचे, की जो खरंच सप्ताहाचा काळ आहे त्या काळात आपल्या गावात त्यांनी सप्ताह चालू केला. भाद्रपद शुद्ध नवमी ते पौर्णिमा हा मूळ भागवत सप्ताहाचा काळ आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? शुकदेव महाराजांनी राजा परीक्षितीला जे भागवत सांगितलं ते याच काळात सांगितलं. आणि भागवत शुद्ध नवमी म्हणजे 9 तारखेला आलेली, असं हे म्हणजे नवमी तिथी भागवत भाद्रपद शुद्ध नवमी. तर हे कालच्या 1 तारखेला ती तिथी आलेली आहे. तर हा पूर्ण भागवत सप्ताहाचा काळ आहे. आणि या काळामध्ये आपल्याला भगवत चर्चा ऐकायला मिळते, ही खरी पुण्याची गोष्ट आहे. आणि तसं गणपती बाप्पांचं येणं हे खरं तर सगळ्यांच्या जीवनामध्ये मंगलमय असतं. गणपती बाप्पा सगळ्यांना गोड बातमी देणारे आहेत, सगळ्यांना आनंद देणारे आहेत, सगळ्यांना सुख देणारे आहेत, सगळ्यांचं समाधान करणारे आहेत. भगवान गणेशजी घराघरामध्ये गणपती बाप्पाची पूजा केल्या जाते, घराघरामध्ये गणपती बाप्पांची वंदना केल्या जाते. पण भगवान गणेश ही सिद्धिविनायक देवता आहे. सिद्धी, बुद्धीची, यशाची, ज्ञानाची, अगदी लक्ष्मीची देवता, अगदी सगळं काही आपल्याला देणारे देव भगवान गणेश आहेत. गणपती बाप्पांचं खूप सुंदर वर्णन करतात. अष्टविनायका तुझा महिमा कसा, सर्व देवांमध्ये गणपती बाप्पांना पहिला पूजेचा मान आहे. ऐकलं ना सिंदखेड महिला मंडळ? झोपल्या काका, लक्ष देऊन ऐका. सगळ्या देवामध्ये गणपतीला पहिला पूजेचा मान आहे. पण गणपती बाप्पाला पहिला पूजेचा मान भेटला याची बरीच कारण आहेत.
म्हणजे पार्वती मातेचा हट्ट, गणपतीचं मस्तक तुटलं, त्याच्यामुळे पहिला मान मिळाला. माता पार्वती म्हटल्या माझा मुलगा जिवंत करून द्या. आणि मुलगा कशाचा बनवला होता? अंगावरच्या मळाचा. हे सगळी कथा आपल्याला माहितीये. आज तुम्हाला एक नवीन कथा सांगते की गणपती बाप्पांना जो पहिला मान भेटला त्याची आणखी एक सुंदर कथा आहे. फक्त लक्ष देऊन ऐका. गेन आणि ट्रबलच द्या माईकला माझ्या, बाकी तुम्ही काही वाढवत असाल तर ते ऐका. एकदा भगवान शंकर गणपती बाप्पाला आणि कार्तिक स्वामीला बोलवून घेतले. शंकर भगवान म्हणतात, गणेशा, कार्तिका, तुम्ही माझी मुलं आहात म्हणून देवांनी तुम्हाला मान नको द्यायला. तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं मान मिळवा. गणपती बाप्पा बोलले, बाबा सांगा मी काय परीक्षा द्यावी, आम्ही काय दिव्य करावं की जेणेकरून आम्हाला मान प्राप्त होईल. भगवान शंकर म्हटले, पृथ्वीला जो 3 प्रदक्षिणा पूर्ण करून येईल त्याला पहिला मान प्राप्त होईल. असं सांगता क्षणी कार्तिक स्वामी जे मोरावर बसले ते खूपच वेगात निघाले. गणपती बाप्पा विचार करायला लागले, म्हणे आपल्या दादाची गाडी म्हणजे हायफाय गाडी आणि आपली गाडी म्हणजे 3 चाकाचा रिक्षा. आपला रिक्षा दादाच्या गाडीला ओव्हरटेक करू शकत नाही. आपल्या दादालाच मान भेटणार, आपल्याला भेटणार नाही. पण गणपती बाप्पा ही फार बुद्धिमान देवता. गणपती बाप्पांनी पृथ्वीला चक्कर मारायला गेलेच नाही. गणपती बाप्पांनी तिथं शंकराला प्रदक्षिणा चालू केल्या. आपल्या वडिलांना प्रदक्षिणा घालतायत, शिवजीवरनं पाहतायत. कैलासामध्ये शिवजी खाली, गणेशजी चक्कर मारतात. अरे बाप्पा चाललंय काय? बाप्पा म्हणतात, पप्पा थोडं थांबा, आलोच मी, थोडं थांबा. 3 प्रदक्षिणा झाल्या आणि बाप्पा पप्पाकडे आले. बाबा, तुमच्या प्रदक्षिणेचं पुण्य आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य जर एकच असेल तर सगळ्या देवात पहिला मान मला द्या. मुलगा एवढा हुशार की बापाला विचारात पडलं. आणि आताची पोरं खरंच हुशार आहेत, ती खरंच विचारात पाडतात. म्हणजे येणारी पुढची जी पिढी आहे, आपल्याला वाटतंय आजोबा फार हुशार होते पण पोरगा जास्त हुशार निघाला. म्हणजे मुलाला वाटतं मी हुशार, पण त्या मुलाचा मुलगा जास्त हुशार. येणारी जेवढी पिढी आहे ती जास्त हुशारच आहे. येणारे सगळे पुढचे अति स्पीड, बुद्धीला वेग, सगळ्या गोष्टीला वेग. पोरगा एवढा हुशार की भगवान शंकर विचार करतायत, माझ्या प्रदक्षिणेचं पुण्य आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य जर एकच असेल तर शास्त्र चाळून पाहावं लागेल. बोलवलं ब्रह्मदेवाला, ब्रह्माजी जरा शास्त्र चाळून पहा, हे बरोबर आहे का? पोर सांगते ते बरोबर आहे का? ब्रह्माजीनं वेद चाळले आणि लक्षात आलं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि वडिलांच्या शंकराच्या प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे. गणपती बाप्पाला पहिला पूजेचा मान देऊन टाकला. गणपती बाप्पाला पूजेचा मान मिळाला आणि कार्तिक स्वामी आले. इकडे फटाके उडवत होते, कार्तिक स्वामी तेवढ्यात आले. कार्तिक स्वामींनी म्हटलं, बाबा मी 3 प्रदक्षिणा पूर्ण करून आलो. शिवजी म्हटले, गणेशानं मान मिळवला. म्हणे कसं काय? म्हणे गणेशानं इथंच मला चक्कर मारल्या आणि मान प्राप्त केला. गणपती बाप्पा हसत होते, कार्तिक स्वामी रडत होते. आई आली. आईला सगळी लेकरं सारखी असतात. आई म्हणते, गणेशा तू हसतोय आणि कार्तिक रडतोय? हा आई, मला पहिला सगळ्या देवामध्ये पूजेचा मान मिळाला. कार्तिक स्वामीला नाही भेटला म्हणून ते रडतायत. मी बाबांनाच प्रदक्षिणा घातली, मान मिळवला. माता पार्वती शंकराकडे आल्या. भोलेनाथ, एका लेकराच्या गालावर हसू आणि एकाच्या गालावर आसू हे बरं नाही. एक लेकरू हसतंय, एक लेकरू रडतंय. तुम्ही कार्तिकाला रडवताय, गणेशाला हसवताय. हे असं का? पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केल्यावरच जर मान मिळणार होता तर गणपतीला तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणेलाच पाठवायचं होतं. महादेव म्हणतात, पार्वती, गणपतीनं मलाच प्रदक्षिणा घातली, मान मिळवला.
गणपतीनं मलाच प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त केलं. माता पार्वती म्हटल्या, भोलेनाथ हा न्याय बरोबर नाहीये. तुम्ही तुमची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि तुम्ही गणेशाला पहिला मान दिला. मी पार्वती आज सांगते, आजपासून शंकरा तुम्हाला कोणीच पूर्ण प्रदक्षिणा घालणार नाही. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही. जो घालल त्याला पुण्य नाही पण दोष लागेल. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा कधी घालत नाहीत. मंदिरात जर दर्शन करायला लागला तर बऱ्याच लोकांना सवय असते, समोरून पण पाया पडायचं आणि मागून चक्कर मारताना पाठीमागून पण पाया पडायचं. मंदिराच्या पाठीमागनं, देवतांच्या पाठीमागनं पाया पडत नसतात. समोरून नमस्कार करायचा असतो, पाठीमागून मंदिराला कधी नमस्कार डोकं टेकवायचं नाही. आणि त्यात मध्ये भगवान शंकराला कधी प्रदक्षिणा घालायची नाही. का या मंदिराला घालतात तुम्ही प्रदक्षिणा? हा जरी घालत असाल तरी आता इथून पुढे घालू नका. म्हणे तुम्हाला आजपासून कोणी प्रदक्षिणा घालणार नाही. पण कार्तिक स्वामी रडतायत, गणपती बाप्पा खुश आहेत. माता पार्वती म्हणतात, स्वामी तुम्ही महादेव आहात. तुम्ही जसा गणपतीला मान दिला तसा माझ्या कार्तिकला सुद्धा पूजा पाठात कुठेतरी मान द्या. भगवान शंकर बोलले, सुपारीच्या रूपानं गणेशाची पूजा लोक करतील, पण फक्त पूजा पाठाला सुपारीचं पूजन करून कधी गणपतीची पूजा होणार नाही. सुपारी सोबत खोबऱ्याची वाटी, खारीक हे मांडावं लागेल. चौरंगावरती नवग्रहाची आखणी करावी लागेल. चौरंगावरती रास घालावी लागेल. त्याच्यावर तांब्या मांडावा लागेल. आंब्याची, नागिनीची पानं ठेवून त्याच्यामध्ये नारळ ठेवावा लागेल. त्या तांब्यामध्ये पाणी, 1 रुपयाचा सिक्का, लवंग टाकावी लागेल. वर नारळ ठेवलं, त्या कलशाला स्वस्तिक काढलं, कुंकू लावलं, नारळाला स्वस्तिक काढलं, कुंकू लावलं. असा कळस मांडून जेव्हा गणपतीची त्या सुपारीची पूजा होईल, ती पूजा गणपती स्वीकारल. कळस मांडल्यानंतर आपल्याकडे सप्ताह उभा राहिला की कळस बसवतात. सत्यनारायणाची पूजा असली की कळस बसवतात. वास्तू शांती असली की कळस बसवतात. म्हणजे कोणत्याही पूजेला कळस बसला जातो आणि तो कळस बसला की मग पूजा मांडली असा त्याचा अर्थ आहे. फक्त सुपारी मांडून कधी पूजा होत नाही. भले सुपारी हे गणपतीचं रूप असेल पण फक्त सुपारीवर कधी पूजा सिद्ध होत नाही. त्याच्यासाठी कळस मांडावा लागतो. मग हा कळस आहे तरी कोण? सुपारी आहे गणपती बाप्पा आणि त्या कळसातला नारळ आहे कार्तिक स्वामी महाराज. दोन्ही भावांना मान दिला तेव्हाच पूजा सिद्ध झाली, दोघांनाही मान प्राप्त झाला. तर हे तुम्हाला माहिती असावं याच्यासाठी मी सांगितलंय की भगवान गणेशजीला पहिला पूजेचा मान प्राप्त झाला. अनेक 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 कारण आहेत, त्याच्यातलं हे एक कारण मी तुम्हाला सांगितलं. गणपती बाप्पा ही यशाची देवता, सिद्धीची देवता, मनोकामना पूर्ण करण्या देवता, उद्योगाची देवता. आणि याच गणपती उत्सवामध्ये गौरी येतात, म्हणजे लक्ष्म्या येतात. घराघरामध्ये लक्ष्म्या सजलेल्या आहेत आणि त्या लक्ष्म्या सजवण्याच्या नादात आमच्या मावशा 3-3 दिवसापासून उपवासी आहेत. या उपवासीच फक्त लक्ष्म्यालाच खाऊ घालू घालू परेशान झाल्या. लक्ष्म्याला हे खायला बनवायचं, ते खायला बनवायचं, लाडू काय, करंजा काय, काय काय तुम्ही लाडू करतात, पण घरातले हे लाडू कधी लाडू घेऊन जातात हे तुम्हालाही माहिती नाही. तर असं हे खूप आनंदाचं वातावरण, लक्ष्मी मातेचं येणं, असा हा सगळा आनंदाचा पर्वकाळ. या पर्वकाळामध्ये भगवान गणेशजीच्या या पर्वकाळात आपल्या गावातला हा भव्य सप्ताह हा विशेष पर्वकाळावरती आहे. म्हणजे आपण किती पुण्य पर्वकाळावरती नामयज्ञ करतोय हे तुम्हाला माहिती व्हावं याच्यासाठी हा कथाभाग मी तुम्हाला सांगितला. विठ्ठल विठ्ठल
आता आपण अभंगात प्रवेश करणार आहोत. अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. जगद्गुरु तुकाराम महाराज साधारण संत नाहीयेत. प्रत्येक युगामध्ये देवाच्या सोबत असणारे संत म्हणजे तुकाराम महाराज आहेत. सत्ययुगामध्ये तुकोबराया भक्त प्रल्हादाच्या रूपाने त्यांनी भक्ती केली आणि देवाला नरसिंह रूपामध्ये प्रगट केलं. त्रेतायुगामध्ये प्रल्हाद रूप सोडलं आणि अंगदाच्या रूपामध्ये तुकाराम महाराज अंगद रूपामध्ये होते आणि त्या रूपात त्यांनी रामरायाची सेवा केली. श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम सगळ्यांनी म्हणा जोरात जे प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की. पहिला मंडळ जोरात म्हणा प्रभू रामचंद्र भगवान की. आता फक्त जोरात जय म्हणायचा. प्रभू रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान की, सीता मैया की, लक्ष्मण भैया की, रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. सिंदखेडा आता सावध राहा. प्रभू रामचंद्र भगवान की. रावण महाराजांचा जय जयकार करायचा नाही. आता ऐका. राम अवतारामध्ये तुकोबराया अंगद महाराजांच्या रूपात होते आणि अंगदाच्या रूपात रामरायाची खूप सेवा केली त्यांनी. रामरायाकडनं रावणासारख्या विद्वान माणसाला समजावून सांगण्यासाठी त्याला आपण शिष्टाई म्हणतो. शिष्टाई करण्यासाठी खूप हुशार माणसं लागतात, खूप बुद्धिमान माणसं लागतात. आणि बुद्धिमान माणसं शिष्टाई करू शकतात, कुणालाही शिष्टाई जमत नाही. मग एवढ्या सगळ्या 18 वानरामध्ये शिष्टाईची जबाबदारी अंगदावर दिली म्हणजे अंगद महाराज किती हुशार असतील विचार करा. बर, रावणासोबत शिष्टाई करायची. रावण काय साधारण आहे का? ज्याला 4 वेद 6 शास्त्र मुखोद्गत आहेत, जो ताकदीनं मोठा आहे, ज्यानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या, ज्यानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या, 33 कोटी देवबंदी शाळेत टाकली, जो कैलास पर्वत हातावर घेऊन नाचतोय, ज्याला 10 मस्तक आहेत, 20 भुजा आहेत,
बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, म्हणे 10 मस्तक रावणाला तो झोपतच कसा असेल. आता असले प्रश्न पडू द्याच, पण कुणाला काय प्रश्न पडेल काही सांगता येत नाही. एक तर म्हटलं तो जेवतच कसा असेल, कोणत्या तोंडात घास घालत असेल. तर असा हा बलवान रावण, विद्वान रावण, शक्तिमान रावण, त्या रावणासमोर जाऊन शिष्टाई करण्याचं खूप मोठं जबाबदारीचं काम अंगद महाराजांनी पार पाडलेलं आहे. हे अंगद महाराज म्हणजे आपले तुकोबाराय. जेव्हा भगवान कृष्ण रूपामध्ये आले तेव्हा कृष्ण रूपातल्या भगवंताची सेवा उद्धव रूपात ज्यांनी केली ते आपले तुकोबाराय आहेत. उद्धवजी हे भगवान परमात्माचा मित्र आहेत, भाऊ आहेत, एक चांगला सल्लागार आहेत, मंत्री आहेत, खूप मोठ्या बाजू उद्धवजी. आता ऐका, या कलियुगामध्ये भगवान जेव्हा पांडुरंग रूपामध्ये साकारले तेव्हा ते उद्धवजी नामदेव रायाच्या रूपामध्ये भक्ती करण्यासाठी प्रगट झाले. नामदेव रायांच्या रूपात अशी भक्ती केली, सिंदखेडा अशी भक्ती केली. नामदेव रायाच्या रूपात अशी भक्ती केली की नामदेव रायांनी कीर्तन करावं आणि जगाच्या बापानं नाचावं. नामदेव रायाच्या रूपात पांडुरंग परमात्माची अशी भक्ती केली की नामदेवाची भक्ती पाहून देव भुलला, देव वेडा झाला. नामदेव रायाच्या कीर्तनात नाचू लागला. गोड प्रमाण दिलं, पण हे प्रमाण अजून थोडं विस्तृत घेण्याची माझी इच्छा आहे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव रायांचं कीर्तन चालावं, सगळे संत मंडळी टाळ घेऊन उभी असावी, श्रोते मंडळी बसलेली असावी आणि त्याच्यामध्ये भगवंतानं दंग होऊन जावं. किती दंग,
विश्वाच्या मालकानं देहभान विसरून नाचावं। देव एवढा नाचला, सिंदखेडा एवढा नाचला, नाचता नाचता देवाचा गळला पितांबरा, सावध होई देवा ऐसा बोले कबीर। बाबा देवाचा पितांबर गळाला, एवढा नाचला। नामदेवराय म्हटले याचा पितांबर गळाला तरी याला लक्ष नाही, आणि हे प्रत्येक कीर्तनात हजरच। सिंदखेड्याला सप्ताह असलं तिथं हजरच, निलंग्याला सप्ताह हे हजरच। कुठलं गाव सोडना, वाडी सोडना, वस्ती सोडना, जिथं कीर्तन तिथं हे उभं आहे। आणि मग एवढा सगळा माहोल पाहून यानं जर उड्या मारायला चालू केलं आणि ह्याच पितांबर गळाला तर काय किती अवघड होईल। नामदेवरायांनी काय केलं, आपल्या देवाची अशी पुन्हा कुठं फजिती होऊ नये म्हणून नामदेवरायांनी खांद्यावरचा शेला घेतला आणि तो कमरेला बांधला। देवानं काय केलं, लगेच स्वतःच्या खांद्यावरचा शेला घेतला आणि कमरेला बांधला। नामदेवराया म्हटले आता टेन्शन संपलं। म्हणे कसं काय, म्हणे आता कमरेला शेला बांधला, आता पितांबर गळणार नाही। तेव्हापासून कंबर बांधून कीर्तन करण्याची परंपरा आपल्या वारकरी संप्रदायात चालू झालेली आहे। भगवान जेव्हा पांडुरंग रूपामध्ये तेव्हा नामदेवरायाच्या रूपात भक्ती केली, आणि तेच नामदेवराया भक्ती करून पोट भरलं नाही म्हणून पुन्हा भक्ती करण्यासाठी जगद्गुरु तुकार अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथुनिया। तुकाराम महाराज नामदेवरायाचंच रूप म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज, ते जगद्गुरु तुकोबाराया। प्रत्येकाच्या मनामध्ये भक्तीचं बीजारोपण व्हावं, लोकाला संताचं महंताचं गुरुचं महत्व कळावं। संतांचे आपल्यावरती किती मोठे उपकार आहेत की त्यांनी संप्रदाय जिवंत ठेवला हे लोकांना कळावं, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या
संतांचे उपकार मज निरंतर जागविती। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी संप्रदाय जिवंत ठेवला, ज्यांनी सद्विचार जिवंत ठेवले, त्या संतांचे खूप आपल्यावरती उपकार आहेत। आपल्यातला माणूस जर कोणी जिवंत ठेवला असेल तर तो संतांनी ठेवलेला आहे। मानवता धर्म कोणी विकसित केला असेल तर तो संत विचारानं केलेला आहे। संतांचे खूप उपकार आहेत आपल्यावरती। तुम्ही थोडा विचार करा। सामाजिक स्तरावरती सर्व लोकांच्या जीवनामध्ये संत एवढे महत्वाचे आहेत। संतांचं महत्व इतकं आहे आपल्या जीवनात, इतकं आहे, भाजीमध्ये मीठ जेवढं महत्वाचं आहे ना, तेवढे तुमच्या माझ्या जीवनात संत महत्वाचे आहे। भाजीतून मीठ वजा केलं, जेवणातून मीठ वजा केलं तर जेवणाची चव निघून जाते, आणि जीवनातून संत वजा केलं तर जीवनाची चव निघून जाते। संत फार मोलाचे आहेत आपल्या जीवनामध्ये। संत आपल्याला जगायला शिकवतात, संत आपल्याला वागायला शिकवतात, मानवता धर्म शिकवतात, माणुसकी शिकवतात, माणसाला खरी आकृती देण्याचं काम संत करतात। संतांचा प्रचंड मोठा उपकार आपल्यावरती आहे, प्रचंड मोठा उपकार। कथा कीर्तनाच्या माध्यमातून चार ज्ञानाचे संत शब्द जेव्हा आपल्याला सांगतात ना संत, तर ते संत आपलं जीवन बनवण्यासाठी फार मोलाचे प्राप्त झालेले असतात। काही लोक म्हणतात कथा कीर्तनातून आमचं काय भलं होणार आहे, कथा कीर्तनातूनच आपलं भलं होणार आहे, दुसरं कशातून भलं होणार नाही। तुम्ही म्हणाल कसं? आज पैसा आहे,
प्रतिष्ठा आहे, पण माणसाकडे चांगल्या विचाराची कमतरता आहे. आपल्याला चांगले विचार देणारे संत आहेत आणि संतांच्या वाक्यातून, संतांच्या बोलण्यातून समाजाचं भलं होतंय. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. एका गावामध्ये भागवत कथा चालू होती. कथेला सारं गाव यायचं, पण कथाकार एका दुकानदाराकडे होते थांबलेले 7 दिवसासाठी. सगळं गाव कथेला यायचं, दुकानदाराची मंडळी कथेला यायची, पण दुकानदार काही कथेला येत नव्हते. महाराज रोज विचारायचे. त्या दुकानदाराचं नाव होतं वामनराव. तुम्ही काय पाहून सगळं गाव कथेला यायचं, पण दुकानदार काही कथेला येत नव्हते. दुकानदाराचं नाव होतं वामनराव. आणि ते महाराज रोज विचारायचे, ताई आज वामनराव कथेला नाही आले. एक दिवस त्या वामनरावांची पत्नी हट्टालाच पेटली. मालक, आज तुम्हाला कथेला यावंच लागल. महाराज रोज विचारतात वामनराव कथेला आले नाही का. महाराज आपल्या घरी राहिला ना, आपणच कथेला नाही म्हटलं रे बरं दिसतं का. माणूस कुणाचंच न ऐकणारा, पण बायकोचं ऐकलं. आणि वामनराव कधी नाही ते कथेला निघाले. कथा चालू झाली होती. वामनराव कथेला आले की महाराजांनी जरा कौतुकच वाटलं. महाराज म्हटले, आले का वामनराव, या. वामनराव म्हटले, कधी नाही ते कथेला आलो. महाराजांनी माझं नाव माईक मध्येच घेतलं. वामनरावला थोडस वेगळंच वाटलं, कारण माईक मध्ये नाव ऐकण्याची सवय नव्हती. वामनराव आलेच्या आले कथेला, मागच्या मागेच बसले. महाराज म्हटले, बसले का वामनराव, बरं बसा. वामनराव बोलले, बाबा ना भागवत सोडलं, माझंच भजन चालू केलं. आले का वामनराव, या बसले का, बसा. 10 मिनिट वामनराव बसले. वामनरावला काही कथेत बसायची सवय नव्हती. वामनराव उठून उभे राहिले. महाराज म्हटले, उठले का वामनराव, बरं उठा. वामनराव म्हटले, काय डोकेदुखी चालवली महाराजांनी. आले का वामनराव, या बसले का बसा, उठले कुठा. वामनराव तडा 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 घराकडे चालत गेले. महाराज बोलले, चालले का वामनराव, बरं जा. वामनराव घरी गेले, झोपले. पण वामनराव झोपेतच बडबड करायला लागले. आले का वामनराव, या बसले का बसा, उठले का उठा, गेले का जा. काही लोक झोपेत बडबड करत नाहीत का, काही झोपेत घोरतात. काही काहीची तर बाबा एवढी डेंजर झोप आहे, डायरेक्ट जबडा उघड्या ठेवूनच झोपतात. ते पाहणारी माणसं घाबरतात. काही काही डोळे उघडे ठेवून झोपतात. आणि झोपणाऱ्यांना उघडे डोळे ठेवून झोपावं आणि एखाद्या पाहुण्यानं रात्रीच उठावं पाणी प्यायला, त्याचे डोळे उघडे पहा. बाप रे बाप, त्या पाहुण्याच्या अंगातून घाम निघल सगळा याचे डोळे उघडे पाहून. काही लोकांची झोप फार विचित्र असते. काही जण झोपताना इकडच्या कोपऱ्यात झोपले तर उठताना इकडच्या कोपऱ्यात उठले, त्याला चक्री झोप म्हणतात. काही झोपेत घोरतात, कोणी बडबडत, अनेक प्रकार आहेत. काही काही लोक तर कीर्तनातच झोपतात. बरं झोप नका, घोरतात. बरं घोरणात का, त्या घोरणातून आम्हालाच भीती घालतात. दुसरा म्हणतो, हे असे वेगळे प्रकार. तुम्हाला एक गंमत सांगते, आता विषय निघाला म्हणून. एक बिचारा कंडक्टर, ते दिवसभर कंडक्टरची ड्युटी एवढी कंटाळवाणी ना, त्या प्रवाशाला खाली उतरा आणि वर चढा, खाली उतरा आणि वर चढा. बिचारा वैतागून जातात बरं कंडक्टर. खरंच कठीण ड्युटी त्यांची. आणि माणसं एवढी विचित्र, अशी तंबाखूला 100-200 रुपये घालते, पण कंडक्टरला रुपये सुद्धा सोडत. त्या रुपयासाठी कधी देता रुपया, कधी देता 2 रुपये असलं असतं. कंडक्टर बिचारे घरी आले.
काहीतरी लिखाण राहिलं होतं. खुर्चीवर बसून असं लिहित होते. लिहिता लिहिता त्यांना झोप लागली. रात्री 12च्या नंतर कंडक्टर घरी आले. लिहिता लिहिता झोपले, खुर्चीवरच झोपले. योगायोग त्या दिवशी त्या कंडक्टरचा सासरा घरी आलेला होता आणि कंडक्टर झोपेतच बोलायला लागला. म्हणजे काही लोक झोपेत बडबडतात, कंडक्टर झोपेतच बडबड करायला लागला. उठा. सासरा दचकला. सासरा झोपलेला होता, तटकन उठून बसला. जावयानं आवाज दिला, उठून बसा. उठा. सासरा उठून बसला. वर चढा. घरात शिड्या होत्या. म्हातारा सासरा तरा तरा पैसे काढा. सासऱ्याच्या खिशात काय पैसे होते ते दिले. खाली उतरा. सासरा पुन्हा टप 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 खाली. हे एकदा नाही, रात्रभर असाच. वर चढा, खाली उतरा, बसा, उठा, वर चढा, खाली उतरा, पैसे काढा. रात्रभर बिचारा सासरा वर चढा खाली उतरा, वर चढा खाली उतरा. पहाट बिचारा रात्रभर असाच वर खाली उतरायचं. पोरगी पहाट उठली. म्हणे बाबा तुम्ही झोपले का नाही? म्हणे पोरी तुझ्या नवऱ्यानं मला झोपच होती. अहो रात्रभर वर चढा खाली उतरा. म्हणे बाबा तुम्ही वर चढलात आणि खाली उतरलात का काय? म्हणे मग तुझ्या नवऱ्याने मला सांगितलं वर चढा खाली उतरा. जावयाचा शब्द कशाला मोडायचा? रात्रभर मी वर चढलो खाली उतरलो. बाबा ते कंडक्टर आहेत, ते झोपेत बडबड केली असेल त्यांनी, आणि त्यांची ड्युटीच तसली आहे की त्यांना वर चढा खाली उतरा म्हणावंच लागतं. ते तुम्ही रात्रभर वर चढलात आणि खाली उतरलात, किती डोक्याला ताप झाला बरं. पोरगी सांत्वन करत होते बापाचं, पण बाप रागानं लाल झालेला होता. आणि योगायोग तो बाप दुसऱ्या मुलीला ठेपा पाहायला आलेला होता. आणि ज्याला म्हणजे जिथं ठेपा पाहायला जायचं लग्नाचा, तो मुलगा सुद्धा कंडक्टरच होता. सासरा म्हटला भिकाराला पोरगी देईल पण कंडक्टरला देणार नाही. कारण या माझ्या जावयानं रात्रभर मला घरात चढवलं, वरती खाली उतरवलं, पैसे घेतले खिशातले, बसा खाली उभे राहा, एवढी फजिती केली. आता कंडक्टरला पोरगी देणार नाही. आपल्या गावात कोणी कंडक्टर असलं त्यांचं मी काही सांगत नाही. हा मी दृष्टांतातलं सांगते तुम्हाला. तर दृष्टांत एवढ्याच कारणानं मी सांगितला की काही लोक झोपेत बडबड करतात, हे अशी फजिती होते. तस ते जे वामनराव होते, ते वामनराव झोपेतच बडबड करायचे. आले का वामनराव? या. बसले का वामनराव? बसा. झोपेतच वामनराव उठले आणि मोठ्या दरवाजाला येऊन बसले. मोठ्या दरवाजाला आल्यानंतर ते त्यांचं जोरात ओरडत होते, आले का वामनराव? या. बसले की बसा, उठले कुठं? योगायोग त्या गावात 4 चोर चोरी करायला आलेले होते. कथेचा फायदा, कीर्तनाचा फायदा, आपण म्हणतो ना याचा काय फायदा आमच्या जीवनामध्ये. संत आम्हाला सांगतात की तुम्ही हे करा, ते करा, ते करा, पण या सगळ्या गोष्टी आपल्या भल्याच्या आहेत हे वारंवार सांगण्याचा उपकार संत आपल्यावरती करतात. तर ते वामनराव बडबड करत होते. योगा त्या गावात 4 चोर चोरी करायला आलेले, त्याच्यामध्ये एक वामनराव नावाचा चोर होता. आणि हे जोरात बोलले, आले का वामनराव? या. चोर वामनराव तिकडच परेशान. म्हणे या दुकानदारानं आपल्याला ओळखलं की काय? 4ही चोर दबून बसले. हे पुढेच बोलले, बसले का वामनराव? बसा. पण आता काही खरं नाही, आता आपल्याला 100% ओळखलं. 4ही चोरांनी जवळचे खिशातले 25,000 काढले आणि उठून उभे राहिले. हे म्हटले, उठले का वामनराव? बरं उठा. या 4 चोरांनी 1 लाख रुपये आणले, या वामनरावच्या खिशात घातले, हात जोडले की आमचं नाव उद्या गावात सांगू नका. जर तुम्ही आमचं नाव उद्या गावात सांगितलं तर आम्हाला बेसन भाकरी खायला जावं लागेल. ती चोर निघून गेली. हे झोपेतले वामनराव म्हणतात, चालले का वामनराव? बरं जा. चोर वामनराव घरी पोहोचले आणि हे झोपलेले वामनराव शुद्धीवर आले. पाहिलं तर खिसा जड लागला. ते म्हणे, एक दिवस कथेला गेलो,
10 मिनिट कथेत बसलो तर 1 लाख रुपये मिळाले. एकच दिवस कथेला गेलो, 10 मिनिट कथेत बसलो तर 1 लाख रुपये मिळाले. आपली म्हातारी रोज कथेला जाते. म्हातारीकडे किती पैसे असते? वामनरावनं मोठा दांडा हातात घेतला आणि म्हातारी झोपलेली होती. बेदम म्हातारीला मारायला चालू केलं. म्हातारी म्हणते, काय झालं, कशामुळे मारतात? म्हणे पैसे काढ. म्हणे कशाचे पैसे? अगं मी 1 दिवस कथेला गेलो तर मला 1 लाख रुपये मिळाले. तू रोज कथेला जाते, तुझ्याकडे किती असतील? तिच्या लक्षात आला भगवंताचे काहीतरी लिहिलंय. ती म्हटली, मालक मला नाही पण देव तुम्हाला प्रसन्न झाला, भागवत तुम्हाला प्रसन्न झालं, संतांची तुमच्यावर कृपा झाली, तुम्ही 1 दिवस कथेला गेला तर 1 लाख रुपये मिळाले. रोज कथेला जा, 1 लाख रुपये नाही 1 लाख मोलाचे विचार तुम्हाला मिळतील आणि तुमचं जीवन सुंदर बनेल. विचारांचे मोती संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होतात. एवढा संतांचा महिमा, एवढे संतांचे उपकार आहेत की ते आपल्याला विचाराचं धन देतात. वामनराव रोज कथेला यायला लागले, रोज कथेला येऊन कथेला येऊन कथेला येऊन अशी अवस्था झाली. पैशाचा मोह तर बाजूला राहिला, पण त्यांना विचाराचं धन एवढं प्राप्त झालं की वामनराव एक जबाबदार, एक समजदार, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये नावारूपाला आले. हा संतांचा उपकार आहे, हे संतांची कृपा आहे, हा संतांचा महिमा आहे. संतांच्या कृपेचं वर्णन शब्दात करू शकत नाही. म्हणून तुकोबारे म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. एक कांदून गोष्ट आहे का, माणसाचं व्यक्तिमत्व विकसित जर कशानं होत असेल तर परोपकारानं होतं. पा मी मगाशी बोलता बोलता बोलून गेले की हे जीवन भगवंतानं जे आपल्याला दिलेलं आहे ते काहीतरी चांगलं करण्यासाठी दिलेलं आहे. आपण फक्त आपल्यासाठीच जगणं हे जगणं नाही, पण आपल्या जगण्यातून जेव्हा इतरांच्या भल्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी निर्माण होतात त्या जगण्याला अर्थ असतो. आणि परोपकार खर तर संतांचं व्यक्तिमत्व एवढ्या उंचीला जे प्राप्त झालेलं आहे, तर संत महापुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये जी परोपकाराची भावना ठेवलेली आहे त्याच्याचमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला महत्व प्राप्त झालेलं आहे. परोपकार ही जगातली सगळ्यात श्रेष्ठ आणि खूप मोठी गोष्ट आहे. माझं बोलणं तुमच्या डोक्यावरनं जाऊ नये सिंदखेडा, याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. नारायणाला परोपकार आवडतो बरं. 5 देव आहेत मुख्य, त्या देवांना काय काय आवडतं त्याच्यातून परोपकार हा मुद्दा मला समजावून सांगायचा. सगळ्यात पहिले ऐका, भगवान शंकर आपल्याला प्रसन्न व्हावे असं जर वाटत असेल तर महादेवाला फक्त रोज तांब्याभर पाणी घाला, महादेव खुश. महादेव पाण्यानं प्रसन्न होतात. देवी प्रसन्न व्हावी आपल्यावर असं वाटत असेल तर तिला शृंगाराचं साहित्य द्या, तिची खणा नारळानं ओटी भरा, ती प्रसन्न होते. कुठल्याही देवीच्या स्थळावर गेलात तर तिला आपण चुड्याचं दान, विड्याचं दान, फुलमाळेचं दान, खणा नारळाचं दान देतो आपण. तिला हळदी कुंकवानं तिची ओटी भरतो, का तिला ते आवडतं. सूर्य भगवान आपल्यावर प्रसन्न व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल, सगळी जुनी माणसं माझ्या समोर आहात बाबा, जुनी लोक स्नान केलं की पहिलं सूर्याला नमस्कार करायचे. का बरं? सूर्य भगवंताला नमस्कार आवडतो, देवीला शृंगाराचं साहित्य आवडतं, महादेवाला तांब्याभर पाणी घातलेलं आवडतं, ते खुश होतात. आणि गणपती बाप्पा जर खुश व्हावे असं जर वाटत असेल तर गणपती बाप्पांना मोदक द्या, ते लगेच खुश होतात. गणपती बाप्पा मोदक दिल्यानं खुश होतात. तसं भगवान नारायण, भगवान विठ्ठल, भगवान पांडुरंग परमात्मा हे आपण जेव्हा परोपकार करू तर त्या परोपकाराने ते खुश होतात. परोपकार ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे.
परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकाराय दुहन्ति गावा, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय मिदं शरीरम। हे शरीर परोपकार करण्यासाठी प्राप्त झालेलं आहे। उपकाराचं एवढं महत्व आहे, त्याच्यावर मी उदाहरण तुम्हाला सांगते, लक्ष देऊन ऐका। एकदा बऱ्याच संत मंडळींनी एक मोठा यज्ञ चालू केला। मोठे मोठे ऋषी मुनी यज्ञ करत होते, यज्ञामध्ये आहुत्या टाकत होते, समिधा टाकत होते। दृष्टांत फार सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका। आणि यज्ञ चालू असताना अगदी यज्ञाची पूर्णाहुती आली, शेवटचा दिवस, पण पूर्णाहुतीला प्रसाद बनवायचा। मग कोणीतरी म्हटलं खिरीचा प्रसाद बनवा। खिरीचा प्रसाद बनवण्यासाठी कोणी म्हणजे ते खीर बनवण्यासाठी एका माणसाला सांगितलं की तू खीर बनव। त्या माणसानं दूध आणलं, तांदूळ आणले, इलायची आणली, पिठी साखर आणली, खोबऱ्याचा किस आणला, काजू, बदाम, मनुका, काय लागतं ते सगळं त्यानं घेऊन आला। तो चूल पेटवतोय, कढई ठेवलेली आहे। आता त्याला त्याच्यामध्ये पूर्ण खीर बनवण्याची सामुग्री टाकायची आहे, पण तेवढ्यात कुठून एक साप आला आणि त्या सापानं दुधात तोंड घातलं। त्याच्यात विषाची गरळ टाकली सापानं। हे खीर बनवणाऱ्याला माहिती नाही, बरं खीर बनवणाऱ्याला माहिती नाही की याच्यात विष पडलंय। यज्ञामध्ये मंत्र बोलणाऱ्या ब्राह्मण देवताला सुद्धा माहिती नाही दूध विषारी झालंय म्हणून। खीर तर तयार झाली, विषारी खीर, जो खाईल तो मरणारच। हे कुणीच नाही पाहिलं, पण एका बेडूकनं पाहिलं। बेडूक, तो बेडूक डराव डराव करायला लागला, उड्या मारायला लागला, त्याचा जीव कासावीस व्हायला लागला। तो बेचैन झाला, का ही खीर विषारी आहे, जे खातील ते मरतील, कसं वाचवू या लोकांना आता मी? माझी भाषा तर यांना कळत नाही, मी यांना ओरडतोय पण यांना समजत नाही की हे खाऊ नये यांनी। बेडकाचा जीव तुटू लागला, त्याला कळलं आता यांना वाचवू कसं। त्या बेडकानं विचार केला, असंही जगून महिना, 2 महिने, 6 महिने जगल जास्तीत जास्त, जगून काय करणार आहे मी? बेडूक म्हणूनच जगल, चिखलात उड्या मारल, याच्या पलीकडे दुसरं काही करणार नाही। पण मी जर या सगळ्या संतांना वाचवण्यासाठी माझा प्राण या खिरीमध्ये दिला, तर हे कितीतरी निष्पाप जीव, पुण्यवान जीव वाचतील बरं। परोपकार पहा किती मोठा असतो। बेडकानं विचार केला, असाच मी जगून बेडूक म्हणून जगल, अरे बेडूक म्हणून जगण्यापेक्षा यांच्यासाठी जर मी मेलो, अनेक चांगल्या लोकांचं जीवन वाचल, आणि हा सगळ्यात मोठा उपकार माझ्या जीवनामध्ये। बेडूक म्हणून जगायचं नाही, खूप चांगलं जगायचंय आपल्याला। आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपल्या गावचा सप्ताह उंचीनं झाला पाहिजे, आपल्या गावच्या सप्ताहात आपल्याला काहीतरी चांगलं करता आलं पाहिजे, आपल्या गावासाठी आपल्याला काहीतरी चांगलं करता आलं पाहिजे, आपल्या गावातल्या तरुण पोरांचा आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक विकास व्हावा, याच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे, आपल्याला काहीतरी चांगलं करता आलं पाहिजे। नाही तर उगीच चांगल्या कामामध्ये काहीतरी खोड घालून बेडकासारखं डराव डराव करण्यात काहीही आपल्या जगण्याला ते अर्थ नाहीये। या जगण्याला शून्य किंमत आहे। बेडकानं विचार केला, असं बेडूक होऊन जगण्यापेक्षा मेलो तर या लोकांचं जीवन वाचल। त्या उकळत्या खिरीमध्ये त्या बेडकानं उडी मारली, धडामकन बेडूक पडला। पाहिलं खीर बनवणाऱ्यानं, त्या यज्ञ करणारा सगळं ऋषीने, बेडूक पडला, बेडूक पडला, खीर खराब झाली, खीर खराब झाली। आता ही ना प्रसाद ना खायला योग्य, आता ही कोणीही खायची नाही। माझ्या ताईंनो, ती सगळी खीर खड्डा खोदला आणि त्याच्यात ती खीर टाकून दिली। याच्यातून शिका तुम्ही, कधी कधी घाई गडबडीत सुनाकडनं दुधाचा तांब्या सांडला तर तिला रागावू नका। तिच्याकडनं तेलाची किटली सांडली, भाजीचं पातेलं सांडलं
तर तिला कुरकुर करू नका, कारण कधी कधी काही घडलं तर त्याच्या पाठीमागे काहीतरी विशेष कारण असतं, हे समजून घ्या. सगळे म्हणत होते बेडूक पडला, बेडूक पडला, बेडूक पडला, खीर खराब झाली, पण त्याच्या पाठीमागे कितीतरी लोकांचे प्राण वाचणार होते. तसं घरामध्ये एखादं हात पाय लागून भाजी सांडली, तेल सांडलं, मीठ सांडलं, चटणी सांडली, दूध सांडलं, तर घरात वाद करायचा नाही, कुरकुर करायचं नाही, डोकं खायचं नाही तू हे तेल सांडलं म्हणून. आणि या सगळ्या सिंदखेड्यातल्या सगळ्या सासवा बिचाऱ्या समजदार आहेत. आता इथून पुढे उद्या परवा जर तेल दूध सांडलं तर कुरकुर करायचं, काहीच बोलू ना, कुरकुर करू नका, कारण ते घडण्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. जे काही घडतं ना त्याच्या पाठीमागे आपलं काहीतरी भलं असतं. त्याच्यासाठी कधी वाद कुरकुर करायचा नाही, घरात तणाव निर्माण करायचा नाही. सगळे म्हटले खीर खराब झाली, खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यात खीर टाकून दिली. पण ऐका बरं, बेडकानं स्वतःचा प्राण दिला, पण त्याच्याकडनं परोपकार घडला. आणि परोपकाराची व्याख्या आहे, पुण्याची व्याख्या आहे. संत सांगतात पुण्य ते परोपकार. एवढं पुण्य झालं त्या बेडकाचं, एवढं पुण्य झालं त्या बेडकीला पुढचा जन्म भेटला. पण कोणता? साक्षात विष्णूच्या अंगाचं जे चंदन आहे, त्या चंदनापासून एक मुलगी तयार झाली. ती मुलगी म्हणजे हा मागच्या जन्मातला बेडूक. कोणाची मुलगी झाली? ती साक्षात नारायणाची मुलगी झाली, विष्णूची कन्या झाली. आता देवाची कन्या काय कमी सुंदर असेल का? देवच एवढे सुंदर आहेत. मग नारायणाची ती मुलगी, भगवान विष्णूची मुलगी अप्रतिम सुंदर, ती मागच्या जन्मातली बेडूक पुढच्या जन्मात नारायणाची कन्या झाली. अप्रतिम सुंदरी, तिच्या सारखी सुंदरी विश्वात दुसरी कोणतीच नाही. तिचं नाव मंदोदरी. तिचं नाव काय? मंदोदरी. जी रावणाची पत्नी आहे ना ती मंदोदरी. आपण म्हणतो ती मयदानवाची मुलगी होती. हा, मयदानवाची मुलगी होती, पण ती विष्णूने त्या राक्षसाला सांभाळायला दिलेली होती, कारण तो राक्षस विष्णू भक्त होता. ही मुलगी तू सांभाळ. ते अप्रतिम सुंदरी. आणि त्या मंदोदरीचं वैशिष्ट्य सांगते, ते भगवंताच्या अंगाच्या चंदनापासून बनली होती, म्हणून तिचं वैशिष्ट्य, ती अप्रतिम सुंदर तर होतीच होती, ती महान पतिव्रता होतीच होती, पण तिचं एक वैशिष्ट्य आपण जर अंगावर सोनं घातलं ना आपण, तर आपल्या सोन्यावर मळ चढतो. पण मंदोदरीचं विशेष होतं, मंदोदरीनं जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातलं मळ निघून जात होतं, कारण ती स्वतः भगवंताच्या चंदनापासून तयार झालेली होती. तिच्या शरीराचा सुगंध होता. अशी ती अप्रतिम सुंदरी मंदोदरी भगवंताची कन्या म्हणून जन्माला आली. मागच्या जन्मातला बेडूक, पण देवकन्या होण्याचं भाग्य प्राप्त झालं. त्याचं एकच कारण, तिनं तिच्या जीवनामध्ये केलेला परोपकार. परोपकार. मग जर बेडकाचा जन्म देवकन्या होत असेल परोपकारानं, तर आपण माणसं आहोत. आपण आपल्या जीवनामध्ये जर परोपकार ही भावना ठेवली तर आपली सामाजिक उन्नती का होणार नाही? आपली कीर्ती सर्व जगामध्ये का पसरणार नाही? पण त्याच्यासाठी आपल्या जीवनाला महत्व प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर संत विचार आपण आपल्या अंगी जोपासला पाहिजे. उपकार हा भाग आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. असंही माणसाची व्याख्या केली आहे. कुणाला म्हणतात माणूस? किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ही परोपकाराची शिकवण संत आपल्याला देतात. चांगल्या गोष्टीचे संस्कार आपल्याला देतात. हा संतांचा खूप मोठा आपल्यावरती उपकार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. संत आम्हाला जागवण्याचं काम करतात. उठा जागे भारे आ
काम करतात. मज निरंतर जागविती, संत जागवण्याचं काम करतात. चांगला मार्ग दाखवतात. बाबांनो उठा, जागे व्हा, चांगल्या कामासाठी पुढाकार घ्या, मानवी जीवनाचं सार्थक करा. नाही तर आयुष्य चाललेलं आहे, आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. कोण सांगत? संत सांगत. कान्यू नाही का बरं? आपल्या जीवनामध्ये अशी काही माणसं मोलाची असतात ना, ते आपल्याला जागवण्याचं काम करतात. पाठीमागे नवनाथ ग्रंथाचा अभ्यास करण्याचं भाग्य प्राप्त झालं. अगदी जी टॉकीजच्या माध्यमातून ती कथा सुद्धा प्रसारित झाली. नवनाथांची गुरुभक्ती. त्याच्यात एक प्रसंग आहे. गोपीचंद राजाची आई एक दिवस माडीवर बसली होती आणि राजा खाली स्नान करण्यासाठी बसलेला. दासदाशा उठणं, सुगंधित तेल, गरम पाणी, स्नानासाठी सगळी व्यवस्था करत होते. आईनं वर्ण पाहिलं, तिचा मुलगा स्नानाला बसलाय. गोपीचंद राजा पाटावर बसलेला होता. कवी लोक वर्णन करतात, चंदन पाट पर नहने को बैठा राजा गोपीचंदा. बसलेला राजा. त्याच्या आईनं पाहिलं, मैनावतीनं माझा सुंदर मुलगा बसलाय. काय त्याची शरीरयष्टी धिप्पाड, काय तो रूपवान आहे, काय बलवान आहे, किती गोरा गोमटा आहे, किती देखणा आहे, अगदी याच्या वडिलासारखाच आहे. पण याचे वडील असेच रूपवान, असेच गुणवान, असेच देखणे सुंदर, पण काळाचं खाद्य बनले. माझंही लेकरू काळाच्या जबड्यात जाईल, हे शरीर एक दिवस संपणार आहे. आई रडली आणि तिचे अश्रू राजाच्या अंगावर पडले. आपल्या अंगावर गरम पाणी काय पडलं म्हणून वर पाहिलं तर आई रडते. गोपीचंद राजा आई जवळ गेला. वडील मरण पावल्यापासून तो आईची खूप काळजी घेत होता. आई का रडते तू? तिनं सांगितलं, बाळा, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कर्ण कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरित्या हरिहारा, शरण जाई गोविंदा, परिदे मदारसा, सोहम जो जो रे बाळा. आईने सांगितलं, बाळा, तुझे वडील असेच देखणे सुंदर, रूपवान, धाडशी, धिप्पाड, शौर्यवान, बलवान, धर्मात्मा खूप चांगले होते रे बाळा. भजन केलं नाही जीवनात, गुरुमंत्र घेतला नाही, गुरुदीक्षा घेतली नाही आणि काळाचं खाद्य बनले. लेकरा, तुझं सुद्धा असंच होऊ नये म्हणून मला रडू आलं. स्वतःच्या उद्धारासाठी तू प्रयत्न कर, याला जागवणं म्हणतात. आईनं काय केलं? लेकराला जागवलंय. खूप उद्योग कर, खूप तू बिझनेस कर, मोठा व्यापारी हो, चक्रवर्ती सम्राट बन, राज्याचा भरपूर विस्तार कर, हे सगळं कर, पण भगवंताचं भजन कर. हे जे शिकवतात ना, ते खरे आपल्या जीवनातले जागे करणारे असतात. संत ते आहेत. संत काय करतात? आपल्याला जाग करतात. बाबांनो जागे व्हा, मज निरंतर जागविती, झोपल्या का काय? म्हणजे मी इकडं जागवण्याचं बोलते आणि इकडं कुठं समाधी लागू नये कोणाला. सिंदखेडा संत जागवण्याचं काम करतात. रामदास स्वामींचा गोड अभंग आहे, ऐका. सावधान शब्द कानावर पडलाय का? सिंदखेडा सावधान शब्द ओळखीचा आहे का? कानावर पडलाय का? काही म्हणतील दीदी आमच्या डोक्यावर पण पडलेला आहे अक्षदाच्या रूपानं. खरं सांगू तुम्हाला, लग्न मंडपात नवरदेव जेव्हा बोहल्यावर चढलेला असतो ना, तेव्हा त्याच्यासाठी हा शब्द असतो, सावधान सावधान. पण नेमका नवरदेव त्यावेळेला बेसावध असतो. नवरदेवाला ना सावधान शब्द ऐकू येतो, नवरदेवाचं लक्ष कुठंच नसतं. त्याचं लक्ष फक्त हातातला हार नवरीच्या गळ्यात कधी जाईल तिकडच असतं.
कधी वाजंत्री सावचित्त सावधान होतं तिकडच त्याचे कान लागलेले. वाजंत्री सावचित्त सावधान. लगेच नवरदेव हार असा फेकून नवरीच्या गळ्यात घालतो. कलवऱ्या म्हटल्या, नवरी यानं हार फेकून घातला, तू पण हार फेक. हाताच्या पोरी काही कमी नाही. कलवऱ्या म्हटल्या, हार फेक. नवरी म्हटली, हार फेकल मी, पण नेम चुकण्याची शक्यता आहे. कलवऱ्या म्हटल्या, नेम चुकला तर चुकला, हार फेक. नवरीनं हार फेकला, तो पडला ब्राह्मण काकाच्या गळ्यात. ब्राह्मण काका बिचारे समजदार होते म्हणून जमला. जर तो हार एखाद्या आडमुठ्याच्या गळ्यात पडला असता तर किती अवघड झालं असतं. म्हणजे ज्यांच्यासाठी सावधान शब्द नेमके तेच त्यावेळेला सावधान नसतात. पण संत आपल्याला सावध व्हा म्हणतात. सावधान. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावधान. 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी. सावधान. कधी होणार सावधान? कधी भजन करणार? काही लोक म्हणतात आम्ही 40 मध्ये भजन करू. रामदास स्वामी सांगतात 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी. सावधान. काही लोक म्हणतात 50शीत भजन करू. ऐका, 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती. 50शीत दात हलायला लागतात. श्याम केस शुभ्र होती, 50शी मध्ये काळे केस पांढरे होतात. लोक खूप चतुर झाले आता. लोक म्हणतात किती केस पांढरे होऊ दे, डाय करून पुन्हा काळे करायचे. मी काय डायच्या विरोधात नाही बरं, पण कोणी डाय करावा? ज्यांची आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी डाय करावा. जसं की MH18, MH20, MH25, MH30, MH40, MH50, MH60. MH ही काही गाडीची पासिंग नाही, ही वयाची पासिंग आहे. 60 पर्यंत डाय करा, कोणी काही म्हणणार नाही. पण ज्याच्या मानेत लखवा भरलाय ते MH72 सुद्धा म्हणताय डायचे वाटे गोट आहे. हातात लखवा, मानेत लखवा, डोक्याला डाय लावायला जावा, म्हातारीच्या तोंडाला. कोणतीही गोष्ट वेळेमध्ये गोड दिसते. आणि सिंदखेडा तुम्हाला सांगते, तुम्ही कुणाला सांगू नका, हे डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही. 15 दिवसात उघडकीस येत आहे. इकडून काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो. जस काय डांबरीवर धुकं पडलंय. हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्या सिंहातारा म्हणती. सावधान. 60ची बुद्धी नाठी, मग हाता आली काठी, वसवास लागे पाठी, त्यासी हसती कारटी. सावधान. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला धन्यवाना. सावधान. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येतं. लक्ष देऊन ऐका. वयाच्या 80 मध्ये माझ्या ताईंनो, तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. सुनबाईनं भाजीला तेल किती टाकलं आणि शेंगदाणे किती घातले, तुम्हाला शपथ आहे माझी, अजिबात पाहायला जाऊ नका. वयाच्या 80 मध्ये एकच करायचं, हातात जपाची माळ घ्यायची आणि एकच म्हणायचं, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या सिंदखेड्यात नाही. एवढंच म्हणा. म्हातारी खुश, सुनबाई खुश. सुनबाई खुश झाली का म्हातारी अवघड बघ. सुनबाई सकाळी 9 वाजतात मग तुपातला शिरा देते खायला. पण हे सूत्र जमलं पाहिजे आपल्याला.
असं या सगळ्या गावातल्या बिचाऱ्याच्या सासवा आहेत ना, त्या खूप समजदार आहेत. तशा तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला कळतंय तुमचं आणि तुमच्या सुनाचं अजिबात भांडण नाहीये. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मला कसं कळालं, कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती, तुम्हाला सून प्रसन्न आहे. या काळामध्ये सुनबाईला कुरकुर करायचं नाही, तिला डुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही. सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही. खूप नाद असतो कुणा कुणाला. सगळे झोपले का म्हातारीला झोपच येत नाही. सुनाच्या माहेरच्या आल्यावर सगळे झोपतात पण म्हातारी जागीच रात्रभर. उगीच तोंडावर पांघरून घेणार ते, त्या विहीनबाईच्या उशाची पिशवी घेणार, उचकावणार पिशवी आणि तेवढ्या तांब्या पडाव धडामकन सगळं. फार गंमत असते. या वयाच्या 80 मध्ये हे प्रयोग करायचे नाही. यांचं सांगितलं तुम्हाला खूप हसू येतं. तुमचं सांगतात वयाच्या 80 मध्ये यांनी स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही आणि वयाच्या 80 मध्ये तुम्ही कुणाचं लग्न जुळवायला जायचं नाही. तुम्हाला खूप नाद, याचं जुळव, त्याचं जुळव, त्याचं जुळव. तर हे प्रयोग करू नका वयाच्या 80 मध्ये. मग तो झाला अपयशी, पाण्यावी न मछली जैसी, जीव होतो का सवीसी सावधान. मग वर्ष झाले 90, बोलवे नाही क शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध सावधान. 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावधान. संत आपल्याला जागवतात, आपल्याला जाग करतात. मज निरंतर जागविती. बाबांनो, वेळ घालवू नका. फार कमी अवकाश आपल्याकडे आहे. तुम्ही भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करा, जीवनात चांगली कामं करा. काही लोक म्हणतात चांगलं काम करू ना. जी लोक म्हणतात ना चांगलं काम उद्या करू, ते रावणाचे नातेवाईक असतात. तुम्ही म्हणाल कसे काय? रावणानं त्याच्या जीवनामध्ये 3 चांगल्या गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या, पण त्याच्याकडून त्या झाल्या नाही. त्याच्यासाठी काही त्या अवघड नव्हत्या. कोणत्या 3 गोष्टी? खारा समुद्र गोडा करणे, स्वर्गाला शिडी लावणे आणि सोन्याला सुगंध. जर सोन्याला सुगंध रावणानं दिला असता तर आमच्या प्रत्येक मावशीनं रावणाची आरती गायली असते. बरोबर? किती खुश झाले असते या सोन्याला सुगंध, रावण महाराज की म्हणू नका जय, हे म्हणले असते अशा. पण त्यानं सोन्याला सुगंध लावला नाही. त्याची लंका सोन्याची होती पण त्यानं सोन्याला सुगंध नाही. स्वर्गाला शिडी केली नाही, त्याला काही अवघड नव्हतं. स्वर्गातल्या देवाची शिडी बनवली होती त्यानं. त्याला स्वर्गाला शिडी करणं काय कठीण होतं, पण त्याच्यानं ते चांगलं काम झालं नाही. आणि त्यानं खारा समुद्र जर गोडा केला असता तर शेतकऱ्याचं अख्खं मतदान रावणाला पडलं असतं. शेतकऱ्याचं, सगळ्या शेतकऱ्यांना रावणाला मतदान केलं असतं, रावणालाच राजा बनवला असता आपला. आणि रावणानं त्याच्या जीवनात किती चांगली कामं त्याला शक्य असताना सुद्धा केली नाही. तो काय म्हटला? उद्या करू, उद्या करू, करू पुढे. ते डाव्या हाताचा मळे माझ्या ती कामं म्हणजे. चांगल्या कामाला त्यानं मागे ठेवलं, नको ती कामं केली. अशी वेळ आपल्या जीवनात येऊ नये. चांगलं कर्तृत्व करण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी एक भगवंतानं वेळ दिली, एक संधी दिली, एक ठराविक काळ दिलेला आहे. तर तो काळ घालवू नका, काळ घालवू नका. चांगली कामं जीवनात करा. गावच्या सप्ताहाला एकत्र एकजुटीनं या. गावात काही चांगलं करायचं असेल तर एका विचारानं एकत्र या. अशा वेळेला मागे राहू नका आणि पुढे जाणाराचे पाय मागे उडू नका. सगळ्यांनी एक जीवानं, एक दिलानं, एक मनानं चांगल्या कामामध्ये पुढाकार घ्या. आपल्या चांगल्या कामाची नोंद परमेश्वर घेत असतो आणि समाजामध्ये त्या गोष्टीचं कौतुक होत असतं. सांगण्याचा मुद्दा माझा एवढाच आहे. संत आपल्याला चांगुल पण शिकवतात. त्यांचे प्रचंड उपकार आहेत, ते आपल्याला जाग ठेवतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती.
काय द्यावा मी संतांना? दुसरं चरण. काय द्यावे त्यासी भावे उदयासी त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. माझ्या ताई दादांनो, संतांचा खूप मोठा उपकार आहे आपल्याला. किती मोठा उपकार आहे. माऊलींना डोळ्यासमोर उभं करा. माऊलींचा आपल्यावरती किती मोठा उपकार आहे. तुकोबारांना डोळ्यासमोर आणा. तुकोबारांचा किती मोठा उपकार आहे. सगळ्या सत्पुरुषांचा आपल्यावरती प्रचंड मोठा उपकार आहे. त्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. आपल्या आई वडिलांचा आपल्यावरती उपकार आहे. राष्ट्रपुरुषांचा आपल्यावरती उपकार आहे. मातीसाठी आणि संस्कृतीसाठी जे लोक जगली त्या सगळ्यांचा आपल्यावरती उपकार आहे. त्यांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. ठेविता हा पायी जीव थोडा. संतांच्या सहज बोलण्यातून जगाचं भलं आहे. तुमच्या आमच्या सहज बोलण्यातून एखाद्याच्या घरात पेटते आणि संतांच्या सहज बोलण्यातून पेटलेलं विजतंय. हा बोलण्यातला फरक. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत विठोबा कुमारी.
माझ्या वाणीला मी इथंच विराम देते. आता 1-2 मिनिट